नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण फायनान्शियल अकाउंटचा दुसरा चॅप्टर सुरू करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे इन्स्टॉलमेंट सिस्टीम. तर पहा, हप्ता पद्धती याला म्हणता येईल. जेव्हा आपण एखादी वस्तू, एखादी मालमत्ता उधारीने खरेदी करतो आणि त्याची जी किंमत आहे ती किंमत हप्त्याने पेड करतो, तेव्हा ह्या पद्धतीचा अवलंब आपण त्या ठिकाणी केलेला असतो. तर पहा, इन्स्टॉलमेंट सिस्टीम म्हणजे काय? तर पहा, इंट्रोडक्शन पाहताना इन्स्टॉलमेंट सिस्टीम इज ऑल्सो इन्स्टॉलमेंट परचेस सिस्टीम म्हणजे हप्त्याने खरेदी करण्याची पद्धती म्हणजे इन्स्टॉलमेंट सिस्टीम किंवा हप्ता पद्धती होय. तर जेव्हा एखादी मालमत्ता किंवा वस्तू आपण हप्त्याने खरेदी करतो, त्या वस्तूची मालमत्तेची किंमत आपणाला एकदम देणं शक्य नसेल, तर अशा वेळी आपण समजा 1 लाखाची मालमत्ता आहे, त्याचे सलग 4 हप्ते त्या ठिकाणी पार पाडले जातात, म्हणजे पडले जातात. आणि त्या 4 हप्त्यापैकी पहिला हप्ता त्या ठिकाणी पेड करायचा आणि ती जी मालमत्ता आहे किंवा वस्तू आहे ती आपल्या ताब्यात घ्यायची. आणि उर्वरित जी रक्कम आहे, आता राहिलेले जे 75,000 रुपये आहेत, ते सलग 3 हप्त्यामध्ये त्या ठिकाणी आपणाला पेड करा असं त्या ठिकाणी त्या सेलरकडून सांगितलेलं असते. तर अशा पद्धतीने जेव्हा त्या ठिकाणी करार होतो, त्या कराराला इन्स्टॉलमेंट सिस्टीम असं संबोधलं जाते. इट इज अ क्रेडिट सिस्टीम ऑफ परचेस म्हणजे उधारीने खरेदी करण्याची ही एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये माल उधारीने खरेदी केला जातो आणि त्याचं जे पेमेंट आहे ते पेमेंट हप्त्याने केलं जाते. एकदम पेमेंट त्या ठिकाणी केलं जात नाही. इन शॉर्ट, इन्स्टॉलमेंट सिस्टीम इज नोन ॲज डिफर्ड पेमेंट सिस्टीम. तर पहा, आपणाला थोडक्यात असं सांगता येईल की ही एक हप्त्याने पेमेंट करण्याची सिस्टीम आहे किंवा इन्स्टॉलमेंटने त्या मालमत्तेची किंमत किंवा वस्तूची किंमत पेड करण्याची ही एक पद्धती आहे. इन धिस सिस्टीम द ओनर ऑफ गुड्स हॅज सोल्ड हिज गुड्स टू बायर. द possession and ownership both has to be transferred towards the purchaser and he will become a owner. तर पहा, ह्या करारामध्ये या पद्धतीनुसार वस्तूचा जो मालक आहे तो मालक खरेदी करणाऱ्याला किंवा ग्राहकाला त्या ठिकाणी त्याच्या मालकीच्या वस्तू विकतो आणि ह्या वस्तू उधारीवर विकतो. ज्या तारखेला त्याने ती वस्तू खरेदी केलेली आहे त्याच तारखेला त्या वस्तूचा ताबा आणि त्या वस्तूचा मालकी हक्क हा त्या खरेदी करणाऱ्याकडे, परचेसरकडे किंवा ग्राहकाकडे त्या ठिकाणी स्थानांतरित होतो आणि तो त्याच दिवशी डाऊन पेमेंट पेड करून त्या मालमत्तेचा किंवा वस्तूचा मालक बनतो. तर अशा प्रकारची ही जी पद्धती आहे त्या पद्धतीला इन्स्टॉलमेंट सिस्टीम असं त्या ठिकाणी संबोधलं जाते. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन ओनर और सेलर अँड बायर. आफ्टर सायनिंग द कॉन्ट्रॅक्ट, परचेसर पेड द अमाऊंट टू सेलर और ओनर. तर पहा, सेलर आणि बायर यांच्यामध्ये होणारा जो करार आहे तो करार म्हणजे इन्स्टॉलमेंट सिस्टीम आहे. आणि करार साईन केल्यानंतर, करारावर सही केल्यानंतर परचेसर त्या ठिकाणी त्या सेलरला किंवा त्या वस्तूच्या मालकाला त्या ठिकाणी डाऊन पेमेंट करतो, काही रक्कम त्या ठिकाणी देतो. म्हणजे त्या वस्तूच्या किमतीच्या साधारण 20% 25% रक्कम त्या ठिकाणी दिली जाते. म्हणजे जी काही रक्कम त्या करारामध्ये ठरेल, समजा 1 लाखाची वस्तू आहे तर तुम्ही मला 20,000 रुपये आज दिले पाहिजे, तर 20,000 रुपये पेमेंट करतो, करार साईन करतो आणि ती वस्तू आपल्या ताब्यात घेतो. इट इज कॉल्ड इन्स्टॉलमेंट और डाऊन पेमेंट रिमेनिंग अमाऊंट ऑफ गुड्स पेड बाय द परचेसर. तर पहा, त्याला म्हणतात डाऊन पेमेंट आणि उर्वरित जी रक्कम आहे ती रक्कम परचेसरने इन्स्टॉलमेंटमध्ये पेड करायची असते. अँड फॉर धिस सेलर चार्ज द इंटरेस्ट ऑन द अनपेड इन्स्टॉलमेंट बाय स्पेसिफिक रेट ओन ॲट वन्स पे हल्टिंगली. तर पहा, जी उर्वरित रक्कम आहे म्हणजे देय रक्कम, त्या रकमेवर त्या मालमत्तेचा
मालक किंवा ज्याने ती मालमत्ता विकलेली आहे अशा सेलरकडून व्याजाची आकारणी केली जाते आणि हा व्याजाचा दरसुद्धा दोघांमध्ये चर्चा करून त्या ठिकाणी ठरलेला असतो किंवा सेलर त्या ठिकाणी सांगतो की एवढं व्याज त्याला लागेल आणि ते मी चार्ज करेल. तर पहा 1 लाखाची मशिनरी आहे. पहिला जो डाऊन पेमेंट आहे तो 20,000 रुपयाचा आपण दिलेला आहे. उर्वरित जे 80,000 आहेत त्या 80,000चे समान 4 हप्ते पाडण्यात येतील आणि त्या 80,000वर 10% दराने, 12% दराने किंवा 15% दराने व्याजाची आकारणी केली जाईल असं त्या दोघांमध्ये ठरते आणि मग वर्ष संपताना देय रकमेवर व्याज आकारलं जाते. म्हणजे 80,000तून पुन्हा 20,000 मायनस केले जातात. त्या 20,000मध्ये व्याजाची रक्कम मुद्दल ॲड असते. पुन्हा राहिले 60,000. त्या 60,000तून पुन्हा व्याजाची रक्कम आणि मुद्दल मायनस करून अशा पद्धतीने त्या ठिकाणी व्याजाची आकारणी केली जाते आणि एका विशिष्ट कालावधीनंतर त्याचं पेमेंट त्या ठिकाणी केलं जाते. तर अशी जी पद्धती आहे त्या पद्धतीला इन्स्टॉलमेंट पेमेंट सिस्टीम असं त्या ठिकाणी संबोधलं जाते. म्हणजे ह्या पद्धतीमध्ये माल उधारीने खरेदी केला जातो आणि त्याचं पेमेंट हप्त्याने केलं जाते. अशा पद्धतीला हप्ता पद्धती किंवा हप्ता शोधन पद्धती असं देखील आपणाला म्हणता येईल किंवा इन्स्टॉलमेंट सिस्टीम देखील म्हणता येईल. तर आता ह्या इन्स्टॉलमेंट सिस्टीममध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, आलं लक्षात. तर या ठिकाणी बायर हा डेटर बनतो. तो त्या ठिकाणी ती वस्तू आपल्या ताब्यात आल्यानंतर त्याच्यावर डिप्रिशिएशनसुद्धा आकारू शकतो आणि बायरची ती मालमत्ता मानली जाते, खरेदी करणाऱ्याची ती मालमत्ता मानली जाते. फुल पेमेंट ऑफ परचेस कॅश प्राईस. सेलर हा क्रेडिटर बनतो, म्हणजे सप्लायर असतो तो क्रेडिटर बनतो, सावकार बनतो. तो त्या वस्तूवर जी आकारणी करतो त्याला व्याज असे म्हणतात. म्हणजे व्याजाची आकारणी कोण करते? सेलर किंवा सप्लायर करतो किंवा क्रेडिटर, आलं लक्षात. आणि सेलर अकाउंट इज लॅबिलिटी, म्हणजे सेलरची जी अकाउंट आहे ते त्याच्या दृष्टीने ती लॅबिलिटी आहे, आलं लक्षात. त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपणाला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे पहा, इंटरेस्ट अकाउंट इज क्लोज्ड बाय ट्रान्सफरिंग टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्याजाची जी रक्कम आहे ती रक्कम, व्याज म्हणजे खर्च, आलं लक्षात. आणि खर्च आपण शेवटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच लिहितो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजे व्याजाची रक्कम दरवर्षी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केली जाते आणि इंटरेस्ट अकाउंट त्या ठिकाणी क्लोज केलं जाते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, सेल्स अकाउंट इज क्लोज्ड बाय ट्रान्सफरिंग अ ट्रेडिंग अकाउंट. तर जी काही वस्तू आहे ती ट्रेडिंगवर ट्रान्सफर करून सेल्स अकाउंट त्या ठिकाणी क्लोज केलं जाते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, इन्स्टॉलमेंट इज ट्रीटेड ॲज प्राईस. त्या वस्तूचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे, म्हणजे सलग समजा 5 हप्ते 1 लाखाचे 20,000ची इन्स्टॉलमेंट आहे, तर प्रत्येक इन्स्टॉलमेंट हा त्या मालमत्तेचा किंवा वस्तूचा जी किंमत आहे असं त्या ठिकाणी मानलं जाईल. नंबर 4, इट इज ॲन ॲग्रीमेंट ऑफ सेल. हा विक्रीचा करार आहे, वस्तू विक्री करार आहे. वस्तू विक्री कायद्यानुसार या ठिकाणी विक्री केली जाते आणि इन्स्टॉलमेंट सिस्टीम हा एक विक्रीचा करार त्या ठिकाणी मानला जातो. नंबर 5वा मुद्दा आहे पहा, बायर्स डिफॉल्ट द सेलर कॅन नॉट फॉरफिट द रिसिव्ड इन्स्टॉलमेंट. समजा बायर जो ग्राहक आहे त्याने जी मालमत्ता खरेदी केलेली आहे, त्याने डाऊन पेमेंट केलेलं आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंट दिला आहे, पण पुढचा इन्स्टॉलमेंट तो देऊ शकला नाही, असमर्थ ठरला, तर अशावेळी जो सेलर आहे तो सेलर आत्तापर्यंतचे हप्ते जप्त करून ती वस्तू ताब्यात घेऊ शकत नाही, आलं लक्षात. तो फार तर काय करेल, त्याला मुदत वाढवून देईल आणि त्याच्याकडून ते हप्ते वसूल करील. म्हणून सेलरला ती मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार राहत नाही किंवा आतापर्यंत मिळालेले जे हप्ते आहेत ते हप्ते जप्त करण्याचा त्याला कुठल्याही प्रकारे अधिकार राहत नाही. 6वा मुद्दा असा आहे पहा, द बायर हॅज नो ऑप्शन टू रिटर्न द गुड्स. आलं लक्षात. बायर म्हणजे ग्राहकाला ती वस्तू परत करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी अधिकार नसतो किंवा पर्याय नसतो. जसं बायर जेव्हा एखादी
वस्तूचं जे पेमेंट आहे इन्स्टॉलमेंटचं ते करण्यासाठी असमर्थ ठरल्यानंतर सेलर हा मिळालेले हप्ते जप्त करू शकत नाही किंवा ती वस्तू आपल्या घरी आणू शकत नाही किंवा ताब्यात घेऊ शकत नाही, तशाच पद्धतीने बायर हॅज नो ऑप्शन टू रिटर्न द गुड, ती वस्तू परत करण्याचा सुद्धा पर्याय खरेदीदाराकडे नसतो किंवा बायरकडे नसतो. त्याला ती वस्तू त्या ठिकाणी ठेवूनच घ्यावी लागेल, त्याचे हप्ते त्याला त्या ठिकाणी द्यावेच लागतील. 7वा मुद्दा आहे पहा, द बायर इज फ्री टू सेल और एक्सचेंज द गुड इवन बिफोर द फुल पेमेंट. आता बायरने ती जी मालमत्ता खरेदी केलेली आहे ती मालमत्ता जर समजा त्याला पुढचे हप्ते देणे शक्य नसेल किंवा काही कारणामुळे तो ती मालमत्ता विकू शकतो किंवा एक्सचेंज इतराबरोबर एक्सचेंज करू शकतो. आलं लक्षात? म्हणजे फुल पेमेंट झालेलं नसलं तरी समजा डाऊन पेमेंट केलेलं आहे, पहिला हप्ता दिलेला आहे, दुसरा हप्ता दिलेला आहे आणि तिसरा हप्ता द्यायचा बाकी आहे, अशा स्थितीमध्ये ती मालमत्ता तो इतरांना विकू शकतो किंवा इतरांना ती मालमत्ता देऊन दुसरी मालमत्ता त्या ठिकाणी म्हणजे घेऊ शकतो, म्हणजे एक्सचेंज करू शकतो. म्हणजे फुल पेमेंट झालंच पाहिजे, फुल पेमेंट झाल्यावरच तुम्ही ती मालमत्ता इतरांना विकू शकता किंवा इतराबरोबर एक्सचेंज करू शकता, असं त्या ठिकाणी कुठलंही बंधन बायरवर नसते. बायर किंवा खरेदीदार किंवा ती मालमत्ता खरेदी करणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती केव्हाही ती वस्तू त्या ठिकाणी विकू शकतो, इतराबरोबर एक्सचेंज करू शकतो. तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर याची काही फीचर आहेत पहा, इन्स्टॉलमेंट सिस्टीमचे काही फीचर्स आहेत, ते फीचर्स आता आपण या ठिकाणी बघू. नंबर 1, ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी ऑफ गुड्स द अमाऊंट विच इज पेड बाय परचेसर टू सेलर इज कॉल्ड डाऊन पेमेंट, म्हणजे ॲग्रीमेंट. जेव्हा ॲग्रीमेंट होतो आणि ॲग्रीमेंट होऊन दोघांच्याही सह्या त्यावर होतात तेव्हा बायरला जी रक्कम सेलरला द्यावी लागते त्या रकमेला डाऊन पेमेंट असे संबोधले जाते. हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. समजा 1 लाखाची वस्तू आहे, मालमत्ता आहे, सुरुवातीला 25,000 रुपये द्या असं ठरलेलं असेल. जेव्हा आपण त्या करारावर सही करतो आणि 25,000 रुपये देतो तेव्हा त्याला डाऊन पेमेंट असं म्हणतात. 25,000 रुपये देऊन ती मालमत्ता आपल्या ताब्यात घेतो किंवा ती वस्तू आपल्या ताब्यात घेतो, त्याला डाऊन पेमेंट असं म्हणायचं. त्यानंतर नंबर 2, दुसरं फीचर किंवा वैशिष्ट्य, द पेमेंट इज इन इन्स्टॉलमेंट, म्हणजे जे उर्वरित अमाऊंट आहे ते अमाऊंट हप्त्याने त्या ठिकाणी पेड केलं जाते. म्हणजे उर्वरित रक्कम एकदाच देण्याची आवश्यकता नाही. जे काही करारामध्ये हप्ता ठरलेला आहे, जसं डाऊन पेमेंट आपण 20,000 दिले आणि बाकीची उर्वरित 80,000 20-20 हजाराने आपण त्या ठिकाणी देऊ शकतो, त्याला इन्स्टॉलमेंटमध्ये त्या वस्तूच्या किमतीची परतफेड आपणाला त्या ठिकाणी करता येईल. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, टोटल पेमेंट इज मोर दॅन द प्राईस ऑफ गुड्स इज डिफरन्स इज इंटरेस्ट. आता समजा वस्तूची किंमत आहे 80,000 आणि आपण त्यांना दिलेले आहेत 1 लाख 3-4 वर्षामध्ये. आलं लक्षात? तर 80,000 आणि 1 लाख यांच्यामधला जो डिफरन्स आहे 20,000 त्याला व्याज मानलं जाते. आलं लक्षात? वस्तूची किंमत ही 80,000 असते परंतु त्याचं पूर्ण पेमेंट 4 वर्षानंतर होणार असते. मग 4 वर्षाचं व्याज 20,000 रुपये त्यामध्ये ॲड करून त्या वस्तूची किंमत 1 लाख रुपये केलेली असते. तर जे काही पेमेंट आपण केलेलं आहे आणि वस्तूची जी किंमत आहे यामध्ये जो फरक पडणार आहे त्या फरकाला काय म्हणायचं? व्याजाची रक्कम म्हणायचं किंवा व्याज म्हणायचं. नंबर 4, चौथं वैशिष्ट्य आहे, द पोजेशन अँड ओनरशिप ट्रान्सफर इमिजिएटली आफ्टर सेल ऑफ गुड्स. वस्तूची विक्री झाल्या ताबडतोब त्या वस्तूचा ताबा आणि मालकी त्या म्हणजे परचेसरकडे त्या ठिकाणी ट्रान्सफर होते. म्हणजे त्या ठिकाणी वेटिंग करण्याची काहीही आवश्यकता नाही. लगेच करार झाला, डाऊन पेमेंट केलं की त्या वस्तूचा मालकी हक्क आणि जो ताबा आहे तो ताबा बायरकडे जातो. नंबर 5, द सेलर चार्जेस इंटरेस्ट अ स्पेसिफिक रेट ऑन द ड्यू अमाऊंट फ्रॉम परचेसर. तर पहा,
डाऊन पेमेंट दिल्यानंतर जी काही रक्कम द्यायची बाकी आहे त्या रकमेवर तो एका ठराविक दराने व्याजाची आकारणी करू शकतो. जो काही दर त्यांच्यामध्ये ठरलेला आहे त्या दरानुसार व्याजाची आकारणी केली जाते आणि ते व्याज वसूल केलं जाते. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे, इफ बायर इज नॉट एबल टू पे द अमाऊंट इन सच सिच्युएशन सेलर कॅन नॉट रिपजेशन. समजा बायर ज्याने ती मालमत्ता किंवा वस्तू खरेदी केलेली आहे असा व्यक्ती जर समजा हप्ता भरण्यामध्ये असमर्थ ठरला तर अशा वेळी जो विक्रेता आहे तो विक्रेता त्या वस्तूचा पुन्हा मालकी हक्क आपल्याकडे घेऊ शकत नाही. तशी कायद्यामध्येच तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे इन्स्टॉलमेंट सिस्टीममध्ये एकदा वस्तू विकली की ज्याने खरेदी केलेली आहे त्याच्याच मालकीची ती वस्तू होते आणि त्याने जर समजा हप्ता वेळेमध्ये भरला नाही किंवा भरण्यामध्ये तो असमर्थ ठरला तर विक्रेता ती वस्तू आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकत नाही. वाटल्यास तो फक्त एवढं करू शकतो की ठीक आहे व काही दिवसानंतर 1 महिन्याच्या मुदतीनंतर 2 महिन्याच्या मुदतीनंतर तुम्ही मला तो हप्ता पेड केला पाहिजे असं त्या ठिकाणी तो त्याला मुदत वाढवून देऊ शकतो. तर पहा, अशा पद्धतीने इन्स्टॉलमेंट सिस्टीम ह्या चॅप्टरवर आपणाला जी थेरॅटिकल माहिती आहे ती माहिती अशा पद्धतीने सांगता येईल. आता ह्या चॅप्टरमध्ये ज्या जर्नल एंट्रीज होतात, परचेसरच्या बुकमध्ये कोणत्या एंट्री होतात आणि सेलरच्या बुकमध्ये कोणत्या एंट्रीज होतात आणि टेबल शोईंग इंटरेस्ट तो कसा तयार करायचा हे आपण नंतरच्या पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्या एक 4-5 एंट्रीज आहेत बायरच्या बुकमध्ये होणाऱ्या, आलं लक्षात. त्या प्रॉब्लेम घेताना मी तुम्हाला समजावून सांगेल. आणि सेलरच्या बुकमध्ये होणाऱ्या एक 4 एंट्रीज आहेत. त्या एंट्रीज कोणत्या आहेत हे प्रॉब्लेम घेतानाच मी तुम्हाला समजावून सांगेन. त्यापूर्वी अभ्यासासाठी तुम्हाला ह्या एंट्री मी त्याचा म्हणजे स्कॅन करून फोटो वगैरे मी पाठवून देईल, ते एकदा डोळ्याखालून घालून घ्या. आणि जो टेबल शोईंग इंटरेस्ट आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा हे सुद्धा मी एखादा प्रॉब्लेम घेऊन, म्हणजे त्याच्यावर आता आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचेच 7-8 प्रॉब्लेम घ्यायचे आहेत आणि तो प्रॉब्लेम घेताना हा जो व्याजाचा टेबल आहे तो कसा तयार केला जातो तो सुद्धा आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.